नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण SYBCom या वर्गात बँकिंग या विषयाला ऑर असणारा एक विषय निवडलेला आहे. त्याचं नाव आहे उत्पादन आणि व्यवस्थापन किंवा उत्पादन व्यवस्थापन, प्रोडक्शन मॅनेजमेंट, ज्याला आपण असं म्हणत असतो इंग्लिशमध्ये. उत्पादन म्हणजे काय हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. एखादा मॅनेजर आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये एखाद्या वस्तूचं निरंतर असं उत्पादन करत असतो, तो बनवत असतो आणि त्या बनवण्याच्या प्रक्रियेला आपण या व्यवस्थापकीय भाषेमध्ये उत्पादन असं म्हणतो. मग फक्त वस्तू बनवणे म्हणजे उत्पादन का? तर नाही. त्या वस्तूचं मूर्त रूप तयार होईपर्यंत, म्हणजे कच्चा माल ते पक्का माल, विक्री योग्य ती वस्तू बनवणं, या दरम्यान ज्या ज्या काही प्रक्रिया होतात त्याला आपण सर्व उत्पादन व्यवस्थापनमध्ये समावेश करत असतो. त्यामुळे हे संपूर्ण जे काही विषय आहे हा काय आहे, तर व्यवस्थापनाचा एक भाग आहे. आपण सर्व वाणिज्याचे विद्यार्थी आहोत आणि या वाणिज्य विभागाचे विद्यार्थी असताना आपला सातत्याने संपर्क हा कशात येणार आहे, तर जे काही व्यावसायिक कार्य आहे त्या संदर्भात आपला प्रत्येकाचा सहभाग तिथे येत जाणार आहे किंवा रोजचं दैनंदिन कामकाज आपलं त्या संदर्भात असणार आहे. आणि त्यामुळेच उत्पादन हे एक औद्योगिक क्षेत्रातलं एक प्रमुख असं कार्य तिथं मानलं जातं. आणि ते कार्य का मानलं जातं, तर त्याच्यावर हजारो लाखो लोकांचं जीवन अवलंबून असतं. आता हा शब्द आपल्या व्यवस्थापनाचा भाग नाही, पण एक जेव्हा आपण जाणीवपूर्वक असं म्हणतोय की या माध्यमातून आपण अनेक रोजगार निर्माण करतो, तर कसे रोजगार निर्माण करतो? साधा एक पेन बनवण्याचा कारखाना असेल तर तो केवळ पेन बनवत नाही, तर त्या पेनसाठी लागणारे जर 3-4 महत्त्वाची साधनं म्हटले तर ती बनवण्यासाठी तो आणखी काहीतरी लोकांना कामाला लावत असतो. म्हणजे रिफिलची ती नळकांडी जी असेल ती बनवणं दुसरा एखादा उद्योग करत असतो. त्या रिफिलमध्ये भरणारी शाई तिसरा उद्योग करत असतो. त्या रिफिलचं जे टोक असतं, ज्याला आपण पॉईंट असं म्हणतो, बॉल पॉईंट, त्या बॉल पॉईंट बनवणारा आणखी कुठला तरी एक कारखाना असतो. आणि हे सगळं असेंबल्ड करून विकणारा एक नवीन कारखाना असतो. त्यामुळे या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कामगारांची, त्यांच्या स्किलची आवश्यकता असते. आणि हे सगळ्यांचं काम मिळून जे काही आपण प्रोडक्ट तयार करतोय, एक बॉल पेन, तो बॉल पेन हे आपलं उत्पादन आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये या उत्पादन प्रक्रियेमध्ये अनेक कामांचा सहभाग होतो, अनेक साधनांचा, अनेक व्यक्तींचा, त्यांच्या स्किलचा आपण उपयोग करत असतो आणि त्या माध्यमातून हे कार्य केलं जात असतं. त्या संदर्भात उत्पादन आणि उत्पादन व्यवस्थापन हा विषय आपल्याला तिथं अभ्यासायचा आहे. त्याचं सिलेबस तुम्ही कदाचित बघितलेलं असेल. तर तुम्हाला उत्पादन म्हणजे काय, उत्पादन व्यवस्थापन म्हणजे काय, याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. उत्पादनाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते समजून घ्यायचं आहे. पातळी कोणत्या आहेत त्या समजून घ्यायच्या. आणि त्या माध्यमातून एकंदरीत या विद्यार्थ्याला या विषयाद्वारे जेव्हा केव्हा त्याला भविष्यात नोकरी लागेल प्रोडक्शन संदर्भातली, तर त्याच्यामध्ये त्याला एक बेसिक असं नॉलेज प्राप्त व्हावं, यासाठी म्हणून आपण त्याला तयार करण्याचा किंवा त्याला ती माहिती देण्याचा प्रयत्न या सिलेबसद्वारे करणार आहोत. आपण त्याला सुरुवात करूया. उत्पादन बघा, तुम्हाला तुमच्या नजरेसमोर दिसतंय. मी काही वाक्य वाचणार नाही, मी काही बोलून दाखवणार नाही, केवळ त्याच्यातल्या काही संकल्पना समजून सांगेल. या नोट्स तुम्ही वाचणं तिथं अपेक्षित असेल. मी मागे देखील एका FYमध्ये तुम्ही जेव्हा होता तेव्हा तुम्हाला मागे सांगितलेलं होतं की प्रश्न आपल्याला स्वतःला तयार करता यायला हवेत. आणि आत्ताच्या या घडीला तुमचा अभ्यास हा तुम्ही कशा पद्धतीने प्रश्न तयार करता त्याच्यावर सर्वस्वी डिपेंड असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपल्याला थेरॉटिकल विषयांमध्ये शिकवण्याची आवश्यकता नाही, केवळ मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तुम्हाला योग्य त्या पॉईंटपर्यंत नेणं, त्या पॉईंट समजून सांगणं, आणि त्यानंतर कोणता प्रश्न येऊ शकतो याची एकदा जाणीव तुम्हाला निर्माण झाली किंवा करून दिली, तर आपोआप तुम्हाला या MCQ पॅटर्नमध्ये पास होण्याची शक्यता, चांगले मार्क मिळण्याची शक्यता ही वाढत असते. तुमच्यापैकी काही लोकांचे मित्र असतील जे आता TYBCom पासआउट झाले, तर त्यांच्यासारखी कदाचित परिस्थिती झाली तर तुम्ही देखील चांगल्या गुणांनी पास व्हाल. म्हणजे 60 पैकी कोणतेही 40 प्रश्न सोडवले तर तुम्हाला चांगले मार्क मिळण्याची शक्यता वाढेल. पण माझ्या माहितीनुसार या वर्षी या परीक्षेला कदाचित तसं होणं शक्य नाही.
60पैकी 60 प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यावे लागतील आणि त्याच्यापैकी जे मार्क मिळतील ते प्रत्येकाला तिथं गृहीत धरलं जाईल. तो पुढचा मुद्दा आहे, अजून डिक्लेअर व्हायचं बाकी, आपण ते नंतर बघू. तर उत्पादन म्हणजे काय हे मी आत्ताच जसं तुम्हाला सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा बोलतो. उत्पादन म्हणजे काय, तर एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये निरंतर सुरू असणारं कार्य की ज्याच्या माध्यमातून विक्रीयोग्य वस्तू निर्माण केल्या जातात, त्याला आपण असं उत्पादन असं म्हणतो. मग या उत्पादन प्रक्रियामध्ये काय काय केलं जातं, तर कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये केलं जातं आणि त्याच्यावर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे प्रक्रिया केल्या जात असतात, त्याला आपण उत्पादनाचं कार्य असं म्हणतो. सॉरी. या उत्पादनाच्या कार्यामध्ये सभोवताली जे वेगवेगळे नैसर्गिक संसाधनं आहेत त्यांचा उपयोग आपण करतो. तुम्ही ते भूमी, भांडवल, श्रम, संयोजन असे 4 घटक तुम्ही शिकलेले आहात. या 4 घटकांमध्ये मी कच्चा माल माझ्याकडे आहे, माझ्याकडे जमीन आहे, माझ्याकडे भांडवल आहे, पण माझ्याकडे व्यवस्थापन कौशल्य नसेल तर मी चांगलं कार्य करू शकत नाही. मी कार्य करू शकेल पण चांगल्या पद्धतीने कार्य करू शकणार नाही. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये जर आपण आणखी एक शब्द इन्क्लूड केला की तंत्रज्ञान, प्रक्रिया, या जर तुम्हाला माहिती नसतील तरी देखील तुम्ही कार्य करू शकाल, पण चांगलं कार्य करू शकेल का, तर नाही. म्हणजे आता याच्यामध्ये पुन्हा उदाहरण घ्यायला गेलं तर 2 प्रकारच्या कोणत्याही क्वालिटी वस्तू घ्या, म्हणजे 2 रुपयाचा पेन घ्या आणि 5 रुपयाचा पेन घ्या. या दोघांमध्ये काय डिफरन्स तुम्हाला दिसतो, तर 2 रुपयाच्या पेनमध्ये काही कालावधीनंतर तुम्हाला धरणं, तो पेन हातात धरणं हा असह्य होतो का, तर त्याला ग्रीप नाही आहे. तेच 5 रुपयाच्या पेनमध्ये मात्र ग्रीप आहे. बाकी सर्व सारखं आहे, चालण्याचं काम, शाईचा प्रकार सर्व सारखं आहे, पण मग किंमतमध्ये डिफरन्स का झाला, तर दिसायला 2 रुपयाचा पेन साधा दिसतो, 5 रुपयाचा पेन त्या तुलनेत चांगला दिसतो. दुसरं, 2 रुपयाचा पेन हा 5, 10, 15, 20, अर्धा तास, 1 तासानंतर तुमचा हात दुखायला लागतो, बोट दुखायला लागतं. पण तेच 5 रुपयाच्या पेनमध्ये ते रबरी ग्रीप असल्यामुळे तुम्ही अधिक कालावधीपर्यंत लिहू शकतात. हा फरक आपण तिथं म्हणतो. त्यामुळे तंत्रज्ञान, प्रक्रिया तुम्ही कशा वापरतात त्याच्या माध्यमातून तुमचं उत्पादनाचं कार्य हे तिथं निश्चित केलं जात असतं. त्यामुळे उत्पादन पद्धतीमध्ये बघा इथं म्हटलं आहे, उत्पादन पद्धतीमध्ये उत्पादन क्रियेचे व संसाधन वापराचे अचूक नियोजन व प्रभावी नियंत्रण करून उत्पादन व्यवस्थापन केलं जातं. ठीक आहे. आता हे इंट्रोडक्शन भाग तुमचा होता, तो तुम्ही घरी वाचू शकता, तुम्हाला संकल्पना समजू शकते. आता मूळ मुद्दा आपला आहे तो उत्पादन म्हणजे काय, तर त्याची व्याख्या आहे, उत्पादन सामुग्री, यंत्र व मनुष्यबळ यांच्या समन्वयाद्वारे एखाद्या नवीन वस्तूची निर्मिती करणे म्हणजे उत्पादन होय. ठीक आहे. उत्पादन म्हणजे काय, तर उत्पादन सामुग्री म्हणजे कच्चा माल आपण म्हणतोय, यंत्र मशिनरी आपण म्हणतोय, आणि कर्मचारी. मी आत्ताच तुम्हाला जे इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की काय करतो आपण, तर एखादं विक्रीयोग्य वस्तू आपण निर्माण करतो. मग ही कशी करतो, तर कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करतो. कसं करतो, तर टप्प्याटप्प्यात करतो, त्याच्यावर काही प्रक्रिया करतो, तंत्रज्ञान वापरतो, काही कामगारांचं स्किल आपण वापरतो. ते 3ही शब्द इथं आले, साधी सोपी डेफिनेशन आहे, ही लक्षात राहू शकते. उत्पादन सामुग्री, कच्चा माल आपण म्हणतोय, यंत्र, प्रक्रिया करणारं साधन, आणि हे प्रक्रिया करणारं साधन कोण वापरतं, तर मनुष्यबळ यांच्या समन्वयाद्वारे एखाद्या नवीन वस्तूची निर्मिती करणे म्हणजे उत्पादन होय. ठीक आहे. पुन्हा दुसरं, अंतर्गत संसाधनाचे बहिर्गत संसाधनात रूपांतर करणे म्हणजे उत्पादन होय. तिसरी पुन्हा तीच बघा, कच्च्या मालावर विविध मानवी, यांत्रिक, रासायनिक प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर करणे किंवा नवीन वस्तूत रूपांतर करणे म्हणजे उत्पादन होय. ठीक आहे. आता हे झालं उत्पादन. आता उत्पादन व्यवस्थापन म्हणजे काय, तर A.V. फाईल्स नावाचा व्यक्ती आहे, त्याने सांगितलं, व्यवसाय संस्थेतील जो विभाग उत्पादन सामुग्रीचे तयार वस्तूत रूपांतर करण्यासाठी जबाबदार असतो अशा विभागाचे नियोजन व नियंत्रण करणे म्हणजे उत्पादन व्यवस्थापन होय. किंवा दुसरं, पूर्वनियोजित तपशीलप्रमाणे व वेळापत्रकानुसार कमीत कमी खर्चात वस्तूची निर्मिती करण्यासाठी केले जाणारे व्यवस्थापन म्हणजे उत्पादन व्यवस्थापन होय. तर या पद्धतीने आपण जे काही कार्य करत आहोत उत्पादनाशी संबंधित वस्तू निर्मितीचं कार्य, हे वस्तू निर्मितीचं कार्य एका ठराविक वेळेत वेळापत्रकानुसार ठराविक अशा पद्धतीने जेव्हा तयार केलं जातं त्याला आपण उत्पादन व्यवस्थापन असं म्हणतो. त्यानंतर तुमचा पुढचा मुद्दा आहे तो उत्पादन व्यवस्थापनाचे स्वरूप.
तर हे स्वरूप म्हणजे काय, नेचर ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट असा तुमचा सिलेबसमधला भाग तिथं आहे. उत्पादनाचं कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. व्यवस्थापन तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंटमध्ये. व्यवस्थापन म्हणजे काय, तर व्यवस्थापन म्हणजे अनेक कार्यांचा समूह आहे. कोणते कार्य, तर ज्यात वेगवेगळ्या कार्यांचा सहभाग होतो, ज्यात नियोजन असतं, ज्यात नियंत्रण असतं, ज्यात समन्वय असतो, ज्यात संयोजन असतं, ज्यात पूर्वानुमान असतो. अशा वेगवेगळ्या कार्यांचा समूह म्हणजे व्यवस्थापन आपण म्हणतोय. आता आपल्याला काय करायचं आहे, तर उत्पादन व्यवस्थापन समजून घ्यायचं आहे. तर उत्पादन करत असताना मला काय करावं लागतंय, तर कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात मी करतोय. मग कच्च्या मालाचं रूपांतर मी पक्क्या मालात करत असताना मला रॉ मटेरियलची क्वांटिटी, त्याची क्वालिटी याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजेच त्यांचं नियोजन, त्यांच्या गुणवत्तेचं नियंत्रण, त्यांचा वापर याच्यावर मला लक्ष ठेवायचं आहे. दुसरं, मला त्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी काही यंत्रांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पुन्हा यंत्र कोणती वापरायची, कशी वापरायची, त्यांचं किती क्षमता असेल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि तिसरा मुद्दा की मनुष्यबळ, याच्याकडे देखील मला लक्ष द्यायचं आहे. मनुष्य हा असा प्राणी आहे की ज्याला काम करण्याचा कंटाळा येतो. मग हा काम करण्याचा कंटाळा जो येत असेल तो येऊ नये यासाठी अभिप्रेरणा, मोटिवेशन आपल्याला द्यावी लागते. त्यामुळे व्यवस्थापक या पद्धतीने आपल्या कामगारांना सातत्याने मोटिवेट करत असतो. आणि मोटिवेट करण्यासाठी तो वेगवेगळ्या पद्धतीने या मानवी कामगारांना कार्य करण्यासाठी प्रेरणा देत असतो किंवा त्यांच्याकडून काम करून घेत असतो. त्यामुळे आपल्याला उत्पादन व्यवस्थापनाचं स्वरूप समजून घेत असताना या पद्धतीने व्यवस्थापन कौशल्यांचा, व्यवस्थापनातील वेगवेगळ्या कार्यांचा आधार हा तिथं घ्यावा लागणार आहे. त्याच्यातलं पहिला मुद्दा बघा, स्वरूपमध्ये उत्पादनाचं प्रमाण. उत्पादनाचं प्रमाण ठरवणे त्याचं हे महत्त्वाचं कार्य तिथं आपण म्हणतो. हे उत्पादनाचं प्रमाण ठरवत असताना तुमच्याकडे किती रॉ मटेरियल आहे, किती यंत्रसामुग्री, त्याची क्षमता किती, कामगार किती, यांचा सगळ्यांचा विचार करून मी उत्पादनाची पातळी निश्चित करणं आवश्यक असतं. पुन्हा मी उत्पादन तयार करत चाललो आहे पण त्याला बाजारात मागणीच होत नसेल तर ते देखील आपलं अपयश मानलं जाईल. त्यामुळे यासोबतच विक्री किती होऊ शकते, कोणत्या बाजारपेठेत विक्री होऊ शकते याच्यावर देखील लक्ष ठेवणं आवश्यक असतं. त्यामुळे पहिला मुद्दा उत्पादनाचे प्रमाण ठरवणे, त्यात विक्री अनुमान आणि एकंदर उत्पादन याचा दोघांचा अभ्यास आपण तिथे करणार. दुसरे, उत्पादनासाठी लागणारा वेळ व नियोजन. उत्पादनासाठी लागणारा वेळ, एखादी वस्तू बनवण्यासाठी साधारणपणे किती कालावधी लागू शकतो याचा विचार आपण तिथं करत असतो किंवा करणं आवश्यक असतं. म्हणजे पुन्हा मला एखादी वस्तू बनवायची आहे, समजा आपण उदाहरणार्थ घेतलं, आता हिवाळा चालू होतोय किंवा चालू झालेला आहे, तर मला स्वेटर हे माझं उत्पादन आहे. तर स्वेटर बनवण्यासाठी